नमस्कार मित्रांनो, KP ब्लॉगर्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण विजिट करणार आहोत बदलापूर येथील खंडोबा मंदिरला। बदलापूर मुळगाव खंडोबा मंदिर येण्यासाठी सर्वप्रथम बदलापूर येथे यावे लागेल। बदलापूर स्थानकावरून खंडोबा मंदिर 8 किलोमीटर म्हणजेच 20 मिनिटं प्रवास आहे। जर मुंबईवरून बदलापूरला येत असाल तर कर्जत, खोपोली व बदलापूर ट्रेन आहेत जे बदलापूरपर्यंत येतात। खंडोबा मंदिर हे डोंगरावरती असून आता आपण आलो आहोत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराकडे। इथून वरती जाण्यासाठी 550 पायऱ्या चढाव्या लागतात। या मंदिराची गोष्ट अशी आहे की खंडोबा एकदा घोड्यावरून निघाले आणि ते थेट मुळगा येथे येऊन जंगलात पोचले। एका सामान्य मनुष्याचे रूप त्यांनी धारण केले होते। जंगलातून चालताना त्यांना बकऱ्या व मेंढ्या चारणारे घेऊन जाणारे लोक दिसले। खंडोबाने त्यांना विचारले, तुम्हाला काही हवे आहे का? खंडोबा हे सामान्य रूपात असल्यामुळे गाववाले त्यांना ओळखू शकले नाहीत। उलट गाववाल्यांनी त्यांना विचारले, तुम्हाला काय हवे असेल तर तुम्ही सांगू शकता। खंडोबांनी गाववाल्यांना या डोंगरावर जाण्याचा मार्ग व काही खायला असेल तर देण्यासाठी सांगितले व नंतर खंडोबा थेट या डोंगरावर येऊन लुप्त झाले व त्यांनी रात्री गाववाल्यांना स्वप्नामध्ये येऊन सर्व काही गोष्टी सांगितल्या। नंतर दुसऱ्या दिवशी गाववाले या मंदिराच्या इथे आले या डोंगरावरती आणि त्यांना खंडोबाचे पायाच्या ठसा व भंडारा व खंडोबा लिंग दिसले। नंतर गाववाल्यांनी या ठिकाणी मंदिर उभारणी केली आहे। मंदिराच्या येथून आपल्याला बदलापूर व इतर परिसर दिसतो। या मंदिरामध्ये शनिवार व रविवारी भाविकांची खूप गर्दी असते। हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे। तरी सर्वांनी एकदा नक्की विजिट करा बदलापूर खंडोबा मंदिराला।